बुवा 1 तास 5 मिनिटांमध्ये बुवानी गजराचं सादरीकरण केलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी 100% माझ्या पद्धतीने करणार, काळजी करायचं काम नाही. पण सुरुवात गजराची करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यानं आणि सद्गुरू साईबाबांच्या गाण्यानं या गजराची सुरुवात करणार. एक तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पथकासाठी. कारण सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. आणि आमची गोविंद पथकाची पोरं, जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पथकाची पोरं कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाहीत, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाहीत, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. डोंट वरी बी हॅपी, आय एम हिअर. तुम्ही तो सर खाऊन घ्या. सुरुवात सद्गुरू साईबाबांच्या गाण्यानं. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण थोडंच आवाज द्या. रामनवमीचा सण बोलवणं चालू काहीन गिर मनाला तो पालखी घेऊन गेली जान. आदमी मला आलो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या. मराठी मानावा केला कुणा या स्वराज्याचा, मुगला नाही भारी पडला उदरची जाऊचा. विचारणा प्राणाचा गणिमी कावा गरजला छावा देव मराठ्यांचा. हो तलवार चालली सरसर, तलवार चालली सरसर या गणिमावरी. तलवार चालली सरसर या गणिमावरी. आमचा शिवबा माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय भवानी.
एकदा जोरदार टाळ्या राजांसाठी होत जाऊ दे, कारण त्यांच्यामुळे आज आपण भजन पूजन कीर्तन करतोय. काय अक्कल प्रत्येकाला, फक्त वापरायची कशी कळली पाहिजे. बरोबर, कोणाक नाही अशातली काही गोष्ट नाही. कारण कृष्ण भगवंत परमात्मा ज्या वेळेला झोपले होते ना, त्यावेळेला कृष्णाकडे दोघे जण गेले. एक उषाकडे बसला आणि एक पायथ्याकडे बसला, दुर्योधन आणि अर्जुन. दुर्योधनाने सांगितलं काना तू मला नको, तुझा सैन्य मला दे. आणि अर्जुनाने सांगितलं काना तुझा सैन्य मला नको, तू माझ्या बरोबर चल. परिणाम 5 असून सुद्धा तरले गेले आणि 100 असून मारले गेले. ही वास्तविकता. याका राग येता, कारण शेवटचा जन्म त्याका माहिती पडलो, त्याच्यामुळे तो आनंद घेता. म्हणता ह्याच्यानंतर माका माणसाचा जन्म घेऊ. खरोखर भारी. एक भारी तुम्ही सांगितलं बुवाने सांगितलंय की जांभळ म्हणालो की भगव्याचा. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, भगवा हा आपल्या जीवनातला सगळ्यांसाठी महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाचा मुद्दा आहे. बुवाने सांगितलं जर भगवा जर खांद्यावर घेत असेल तर त्याने स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितलं नाही पाहिजे. 100% या मताशी मी सहमत आहे. म्हणजे तुम्ही घेत नाही खांद्यावर याचा अर्थ तुमची नजर वाकडी आहे. बरोबर की नाही? मी बाबा घेतलंय, माझा विषय नाही. कारण माका माहिती आहे भगवान असेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर. वास्तविकता विसरता कामा नये. म्हणून लक्षात ठेवा, पत्ते जरी 52 असले तरी भिजणारा एकच असतो. एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाची असू देत, आवाज फक्त आणि फक्त मराठ्यांचाच असतो. फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो. फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो, है की नाही? तरुण पिढीला आपण उपदेश करताना आपण उपदेश काय करावा एवढं 100% आपल्याला अक्कल असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? एक गोष्ट लक्षात ठेवा, बुवानी सांगितलं की 14 रत्न म्हणताना तू समुद्र मंथुना तर काढली, त्यावेळेला दारू पण काढली. आणि ती का काढली तर ती पिण्यासाठीच काढली. किती माणूस ह्यो खोटियारडवा, ह्यो तुमचं तुम्ही ठरवा, है की नाही? दुसरो एक विषय सांगितलाय. आता माका सांगा तुम्ही, जर ती दारू पिण्यासाठीच काढलेली आहे, ह्या जर पर्यंत पोहोचला, आता ठीक आहे इथले चांगले ते सांगणार, बुवान सांगितलं ना, गुंडू बुवानी सांगितलं नाही की दारू फक्त पिण्यासाठीच आहे काढलेली, तो उद्यापासून न घेणार पण चालू करतो लोक नाही. त्याच्यामुळे उपदेश काय करावा बुवा हा आपला आपण ठरवायचं आहे. बरोबर की नाही? बाईकडे वाईट नजर न बघणे. बुवा लक्षात घ्या, परमेश्वराने प्रत्येकाला डोळे दिले, बरोबर ना, ते पाहण्यासाठी दिले. पण लक्षात ठेवा, हनुमंतरायला ब्रह्मचारी फुकट नाही म्हणत आहेत. ज्यावेळेला सीतामाईला हनुमंतराय शोधण्यासाठी गेले होते ना, रावणाच्या अंतपुरामध्ये ज्यावेळेला गेले त्यावेळेला रावणाच्या 80,000 स्त्रिया झोपलेल्या होत्या. एक आणि दोन नाही. मला सांगा, झोपेमध्ये कोणाचा पदर कोणीकडे असतो कोणाला माहिती आहे? बरोबर की नाही? हनुमंतरायनं पाहिलं असणार ना, बरोबर ना? पण पाहून सुद्धा मनात कोणताही विकार न येणे, याला ब्रह्मचर्यत्व म्हटलेलं आहे. फुकट नाही. डोळे परमेश्वराने दिले प्रत्येक स्त्रीकडे पाहण्यासाठी, प्रत्येक जगामध्ये काय आहे ते पाहण्यासाठी दिले. पण पाहताना सुद्धा तिच्यामध्ये आई दिसली पाहिजे, माता दिसली पाहिजे, बहीण दिसली पाहिजे, तरच त्या उपयोगाचं, त्या डोळ्यांचा उपयोग आहे. नाहीतर दुसऱ्याकडे बघताना वाईट नजरेने जर आपण पाहिलं तर मात्र तुमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. सत्य परिस्थिती आहे ना मंडळी, बरोबर की नाही? बुवाने सांगितलं की, जांभळे बुवाने सांगितलं की 113 बाण भीष्म पितामहांच्या अंगात जे घुसले होते ते खोट आहे. बुवा, रामायण आणि महाभारत, हे रामायण महाभारत आपण ज्यावेळेला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला त्याची पण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. बुवा लक्षात घ्या. तुम्ही सांगितलं की भीष्म पितामह काय मिरवणूक चालली होती आणि भीष्म पितामह एका सरड्याला त्यांनी उचलून टाकला आणि तो सरडा काटेरी झुडपात पडला. बुवा त्यावेळी मिरवणूक नव्हती,
ऐकला? भीष्म पितामह युद्धाला चाललेले युद्धाला, आणि त्यावेळेला संपूर्ण सैन्यासकट चालले होते आणि वाटेमध्ये त्यावेळेला एक सरडा त्यांच्या घोड्यांच्या टाचाखाली भेटू नये म्हणून बाणाने बाजूला टाकला. चूक नव्हती, त्याचा प्राण वाचवण्यासाठी गेला, पण अनावधा काळाने तो सरडा जाऊन पडला एका निवडुंगाच्या झाडात आणि त्याच्या त्या निवडुंग त्याच्या पोटामध्ये गेले. आणि म्हणतात ना, विधी लिखित जे घडायचंय ते प्रत्येकाला घडावं लागतं. त्याच्यामुळे समोरचा बुवा कच्च्या गुरुचा चेला नाही. ऐकला? कच्च्या गुरुचा चेला नाही. रवलो तुमचा विषय दुसरो काय भगवान सांगितलं की राम नामच्या दगडावर लागलंय, ते लिहिलं, त्याने पाण्यावर दगड तरले नाही. 100% मताशी मी सहमत आहे, 100% मताशी सहमत आहे. पण राम नामाने जर पाण्यावर दगड तरलेच नाही तर ते राम नाम लिवलंच का? हा पहिला प्रश्न आहे बुवा. बरोबर की नाही? चष्मा हलवून चालत नाही. बाईकडे आकड्या नजरेने बघता काय कर बघता भाईकडे. त्या दिवशी मला फोन केला नव्हता, जांभळ्या म्हटलं काय झाला काय? मला बरेच वर्ष काही नाही रे, पण आज वाईटच वाटतं. म्हटलं कसला वाईट वाटता? अरे बरेच वर्ष झाली माका चष्मो लागलो नव्हतो, पण हल्ली माका चष्मो लागला. मी म्हटलं अरे चष्मा लागला याच्यात वाईट वाटून काय घ्यायचा? लहान लहान वर्ग्यांका पण चष्मा लागता. वय झाला आता तुमचा, तुमका पण लागणार चष्मा. अरे चष्मा लागलो ह्याचो वाटत नाही रे माका. मी म्हटलं मग वाईट वाटता कसला तुमका? म्हणता चष्मा लावून बाहेर इले बस की शेजारीने म्हणता चष्म्यात छान दिसत नाही. अरे म्हटलं शेजारीने म्हणता ना चष्म्यात छान दिसत नाही, मग काढून टाकायचा चष्मा. अरे म्हणता मी चष्मा काढीन रे, पण मी चष्मा काढले की माका शेजारीने दिसत नाही. चष्मा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, राम हे अक्षर का लिहिलं त्याच्या पाठीमागचं कारण आहे. बुवांचा एक एक मुद्दा क्लिअर करणार आणि पुढे जाणार. नल आणि नील बुवांनी सांगितलं की शाप होता की ऋषींची कमंडलू नेऊन समुद्रामध्ये टाकायचा. कुठं काय टाकायचं? ऋषींना ध्यान लावायला द्यायचं नाही. त्यावेळेला ऋषींनी शाप दिला होता की तू कोणतीही गोष्ट समुद्रामध्ये टाकशील ना ती गोष्ट कधीच बुडणार नाही, कारण कमंडलू नवीन दररोज आणणार खाईना ऋषी. त्याच्यामुळे तो शाप त्यांना दिला. पण त्यावेळेला तुला शापाची अनुभूती कधी होईल? त्यावेळेला तुझी राम अवतारामध्ये गरज पडेल ना, त्यावेळेला तुला शापाची अनुभूती होईल. आणि ज्या वेळेला प्रत्येक वानर दगड घेऊन यायचा आणि तो दगड समुद्रामध्ये टाकायचा, पण तो दगड तळाशी खाली जायचा, बुडायचा नाही. हो, तरायचा नाही, बुडायचा खाली. पण त्यावेळेला नल आणि नील यांना शापाची ज्यावेळेला आठवण करून दिली जामवंताने. बुवा लक्षात घ्या, विषय खूप सुंदर आहे, लिहून घ्या. जामवंताने ज्यावेळेला आठवण करून दिली की ज्यावेळेला की नळ आणि नील, आता हा जामवंत कोण? तर वाली. मी का पुढचं सांगत आणि मागे येतोय, कारण बुवांना 100% माहिती आहे काय. तर जी आठवण करून दिली आणि त्यावेळेला जे राम अक्षर लिहायचं होतं ते राम अक्षर लिहिलं गेलं नव्हतं. काय सांगतोय का? दगड नल आणि नीलच्या हातात दिल्याच्या नंतर ते पाण्यात सोडत होते, पाण्यावर तरत होते, पण एका ठिकाणी राहत नव्हते. ते टाकल्याच्या नंतर समुद्र बरोबर वाहत जात होते, लांब लांब पर्यंत. अशाने सागरावरती पूल बांधणे मुश्किल होत होतं. मग त्यावेळेला काय म्हणतात तो वाली काय सांगितलं वालीने? हनुमंतरायना बोलवलं की हनुमंतराय की हात टाकलेला जो दगड आहे तो थांबत नाहीये, तो इकडे तिकडे फिरला जातोय, विखुरला जातोय, तर याच्यासाठी काय करावं लागेल? मग त्यावेळेला सांगितलं की राम हे अक्षर लिहा. आणि राम हे अक्षर लिहिल्यामुळे जो दगड पाण्यावर टाकत होता तो दगड राम ज्या दगडावर लिहिला होता तो दगड एकमेकाला येऊन जोडत होता. आणि अशा तऱ्हेने जो योजने पूल तयार झाला तो राम या एका नामाने पूर्ण पूल जोडला गेला, म्हणून राम नामाने पाण्यावर पाषांतरले. बुवांचा पहिला मुद्दा क्लिअर झाला, बरोबर की नाही? बुवा एक लक्षात घ्या, 13 जणींपासून उत्पत्ती आहे या विश्वाची, 13 जणींपासून. पण या 13 जणींचा नवरा एकच आहे. ऐका, 13 जणींचा नवरा एकच आहे. बुवांना 100% माहिती आहे. मी अर्धा मुद्दा सांगून जाणार आहे, कारण पुढे तो मुद्दा क्लिअर करणार आहे, कारण त्यांना लय सवय आहे. बुवा सुंदर सादरीकरण आपण केलं, त्यात काही वाद नाही.
पण जे जे मुद्दे बोलले ते 100% पुढं फेरत जाणार आहे. प्रथमतः बक्षिसाला घेऊया. आदरणीय भैराई देवी प्रासादिक भजन मंडळ संकेत नाटेकर यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपये आणि माझ्या प्रणव धुनीसाठी 250 रुपयांचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतोय. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे संस्कार गावडे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि प्रणवसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे. त्याचप्रमाणे पुनश्च एकदा संकेत नाटेकर वडिलांवरती एक गाणं झालं पाहिजे त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जीपेच्या माध्यमातून आले. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आदरणीय सुरेश बाणे यांच्याकडून कैलासवासी प्रदीप मिश्रा यांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं पारितोषिक आलं. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड त्या सन्माननीय सुरेश बाणे यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि आदरणीय कैलासवासी प्रदीप मिश्रा यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे निलेश साऊंड सुहास बाणे मित्र मंडळ यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. साऊंड साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. या माऊलींना त्यांना द्यायचंय. खरोखर उत्कृष्ट साऊंड आहे. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या धंद्यामध्ये त्यांना बरकत प्राप्ती होते. त्याचप्रमाणे कैलासवासी मधुकर तुकाराम बाणे कैलासवासी अनिल मधुकर बाणे यांच्या स्मरणार्थ बाणे बंधू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. कैलासवासी मधुकर तुकाराम बाणे आणि कैलासवासी अनिल मधुकर बाणे यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि बाणे बंधू यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय कैलासवासी प्रदीप मिश्रा बरोबर ना यांच्या स्मरणार्थ सन्माननीय केश आणि कैलासवासी केशव कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुहास बाणे मित्र मंडळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. कैलासवासी प्रदीप मिश्रा कैलासवासी केशव कांबळे यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि सुहास बाणे यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सचिन मांडवकर आदरणीय सचिन मांडवकर त्याचप्रमाणे यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे भरत ढवळे साहेब यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे वरुण पांढरे साहेब स्वामींवरती गाणं 100% घेणार 50 रुपयाचं पारितोषिक आणि नितीन गिजे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक चष्माचा जोक सांगितल्याबद्दल असं बहुमोलाचं हे जवळजवळ 300 रुपयाचं पारितोषिक आलं. मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतोय. साऊंड कमी केलं. हॅलो 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 ठीक आहे. आले काय रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पोरांसाठी नवीन नवीन गाणी येतात नाही का पण आमच्या मुलांची आवडती गाणी आहेत. रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. गोड एक सुंदर गाणं करत उद्धरायाला तू भक्तगणा गौरी सुता देवा तू दया घना
प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना उद्धराया भक्तजना गौरी सुता देवा तू दया गणा प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना उद्धराया आला तू भक्तजना गौरी सुता देवा तू गजानना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना कौतुके बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वती लाडका बाळ मुका महागणपती लाडका बाळ मुका महागणपती कौतुके बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वती गणाचा गण बनविला हो सजीव करून तयाची पुत्र मानिला हो माता गेली जेव्हा अंघोळीला द्वारी बसविला होई देवी नागरात कुणाला आले जरी येऊ देवी नागरात कुणाला आले जरी लाडका बाळा मुका महागणपती लाडका बाळा मुका महागणपती बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वती गण्या खावरे मला पावरे गण्या खावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला गावरे खावरे मला पावरे गण्या खावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला गावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला गावरे जांभळे की झलक सबसे आलं है की नाही काय सांगतात तिथं या सगळा खोटा ता सगळा खोटा अरे ठीक आहे ना बुवा प्रत्येकाची वाचनाची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे ना ग्रंथ पुराण जे काही सांगतात आता मला एक गोष्ट सांगा ना आवाज थोडासा देवा बुवा पहिली गोष्ट महत्वाची एक आहे काय आहे की मी सांगितलं की 20 वर्ष जरी पायीवारी केला 20 वर्ष जरी पायीवारी केला आणि तो जर घराकडे आईची वापसाला लाथाडत असेल तो जर घराकडे येऊन लाथाडत असेल तर त्याला भगवंत भेटणार नाही मी असा मुखातून बोललो तरी काय की बाबा जो 20 वर्ष पायीवारी करेल तो येऊन आईची वापसाला घरी लाथ मारेल हे माझ्या मुखातून अजिबात जाणार नाही बुवा है की नाही काय आहे चालेल ना हा तर एक लक्षात घ्या मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत पण जन्मासाठी एकच पर्याय आहे आणि ती म्हणजे आई आहे बरोबर की नाही या जगात सगळे इंजिनियर तयार झालेत
सगळे इंजिनियर तयार आहेत. अगदी दुबईला पाण्याखालून ते आता पाईपलाईन पण टाकला नाही आहे, बरोबर की नाही? पण सगळे इंजिनियर तयार असताना पोरांनो लक्ष द्या, मुलांनो एकदा लक्ष द्या. सगळे इंजिनियर तयार आहेत पण एक इंजिनियर अद्याप तयार झाला नाही मंडळी. आणि तो इंजिनियर म्हणजे बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो याचा इंजिनियर अद्याप तयार झाला नाही आणि होणार नाही. कारण मी सांगितलंय पाण्यात बुडाला मेला, गाडी ठोकली गेला, काही सांगता येत नाही कोणाचा मृत्यू कधी आहे की नाही? कारण मृत्यूसाठी पर्याय खूप आहे, जन्मासाठी एकच पर्याय आणि ती म्हणजे आई आहे मंडळी. मरेपर्यंत त्रास द्या तिला पण मरताना सुद्धा ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही, अशी आईची माया आहे, बरोबर की नाही? एकदा जोरदार आईसाठी टाळ्या होते. त्या आईसाठी एक गाणं घेतो आणि पुढे जातो. माझ्या या माऊलींकडून मागासपासून लक्ष्मीचा वर्षाव होतोय. एकदा जोरदार टाळ्या माऊलींसाठी होऊन जाऊ देत, त्यांच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदू देत अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. काय आहे बुवा, मुलींकडे किंवा महिलांकडे वाईट दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा माझं सरकारला एक विनंती आहे, 1500 रुपये दिला नाही म्हणजे लय मोठा काम केला नाही हा विषय नाही, बरोबर की नाही? नवरे चांगले कमवते आहेत, भाऊ चांगले कमवते आहेत. मी सांगतो 1500 रुपये बंद केला तरी आमका फरक नाही, पण महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे. माझ्या बहिणींसाठी, माझ्या मुलींसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या वहिनीसाठी महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे की नाही? म्हणून एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी होऊन जाऊ दे. काय आहे, त्या आईसाठी एक गाणं इथं घेतो आणि जे जे बुवा बोललेले आहेत ते 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आईच्या मूर्तीसारखी श्रेष्ठ मूर्ती या जगात नाही मंडळी. म्हणून काय सांगतोय, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार 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 नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना. अमृतापेक्षा पण गोड काय आहे, ताईचं दूध आहे मंडळी. बघा म्हणून म्हणतोय, रक्ताचे 4 थेंब ज्यावेळेला अटले जातात ना, दुधाच्या एका थेंबाची निर्मिती होते मंडळी. म्हणून म्हटलेलं आहे, बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना. या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म उपकार अनमोल जन्म. शाळेतून घरी येताना आयुषीर मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरे तू आई. जरा जरी उशीर झाला ना तरी बाजूवाल्यांकडे जाणार की माझा पोरगा काय आला नाही. ही आईची माया आहे मंडळी. म्हणून म्हणतो बघा, शाळेतून घरी येताना आयुषीर मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरे तू आई. तुझ्या उपकाराची तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. एकदा जोरदार टाळ्या आपापल्या आई वडिलांसाठी होऊन जाऊ दे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे नंदू नाईक या माऊलींकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय.
खरोखर ही व्यक्तिमत्व असं आहे की कुठंही भजन असू देत, किती लांब असू देत, अगदी डोंबिवलीपर्यंत, तरी पण न चुकता कोणताही भजन असू दे त्या ठिकाणी उपस्थित राहतात. खरोखर माऊली तुमच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. आता बुवांचा विषय, महत्वाचा विषय मध्ये बुवाने एक सांगितलं नाही आहे की कर्ण आणि हनुमंत. बुवा एक गोष्ट लक्षात घ्या, रामायण आणि महाभारत हे बरंच काही गोष्टी सांगून जातात. आणि राहिलो विषय अभिमन्यूचो, तर कुरुक्षेत्रामध्ये बुवानी सांगितलं की डबक्यामध्ये चाक अडकला, अभिमन्यू पाणी मागत होता कर्णाकडे. बुवा अग्गर रामायण वाचा पहिला, त्याच्यामध्ये ज्यावेळेला कुरुक्षेत्रामध्ये चक्रव्यूह रचना झाली त्यामध्ये बुवा कर्ण उपस्थित नव्हता. हे रामायणामध्ये, महाभारतामध्ये बुवा पहिलं वाचा, कारण कर्ण हा त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. युट्यूबचा सांगून काहीतरी थुकपट्टी लावून जायचा नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि अभिमन्यूला लाथ मारणारा कोण असेल तर तो जयद्रथ होता, ही गोष्ट लक्षात प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण कर्ण कोणत्याही दृष्टिकोनातून त्या ठिकाणी नव्हता. आता बुवानी सांगितलं की चक्रव्यूह रचना झाली, त्यामध्ये कर्णाकडे अभिमन्यूने पाणी मागितलं, पण बुवा चक्रव्यूह रचना ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी पाण्याचा टपका कधीच नव्हता. ह्या पहिला पूर्ण महाभारत वाचा, त्याच्यानंतर लोकांना काहीतरी थुकपट्टी लावायची कामं करा. काय झालं माहितीये बुवा, तुमचा काय झाला माहितीये काय, स्वतःचा फक्त खरा आणि दुसऱ्याचा सगळा खोटा, ह्याच्यातच अख्खी जिंदगी गेली तुमची, बाकी काय नाही. कारण माकड म्हणता माझा सगळा खरा, माकड म्हणता माझी लाल, पण तो सांगित नाही माझी घासून घासून लाल झालेली आहे. असं विषय व काय साऊंड कमी झालो आहे, पण हरकत नाही. राहिला विषय बुवांचं गाणं चन्नप्पा चन्नगौडा. मी म्हणतो चन्नप्पा चन्नगौडा कामाचाच नाही आपल्या, बरोबर की नाही, पण बुवांच्या गाण्याची वाट कशी लावतो ते का. नको चन्नप्पा चन्नगौडा, चन्नप्पा चन्नगौडा आपल्या कामाचा आहे का मला सांगा. नको चन्नप्पा चन्नगौडा, धर हातात रे फावडा. तुम्ही मला जांभळे बुवा काय भैसटलो की काय, नाही चुकून वाईट काय बोलणार नाही. नको चन्नप्पा चन्नगौडा, धर हातात रे फावडा. हाय बघ हा केवडा, बुवा ठेव जपून रे तेवढा. काय सांगतोय, हाय बघ हा केवढा, बुवा ठेव जपून रे तेवढा. फावडा का म्हणतो जपून ठेवा, त्याचं कारण आहे. नको चन्नप्पा चन्नगौडा, धर हातात रे फावडा. चन्नप्पा चन्नगौडा, धर हातात रे फावडा. आई बघ हा केवढा, बुवा ठेव जपून रे तेवढा. आई बघ हा केवढा, बुवा ठेव जपून रे तेवढा. आई बघ हा केवढा, बुवा ठेव जपून रे तेवढा. रोज सकाळी घेऊन हाती कामक करशी शेतावरी, म्हणविशी शेतकरी. फावडा आपल्या कामाचा आहे की नाही, सकाळी उठून आपल्याला ते शेतावरती कामावर येणार आहे. हातात दांडू धरून या ओढशी, मातीया फुल्या बांधावरी, म्हणविशी शेतकरी. मिळे खायाला रे घेवडा, आपण काम करणार तेव्हा काय काय भेटत आहे की नाही. मिळे खायाला रे घेवडा, मिळे खायाला रे घेवडा. नको चन्नप्पा चन्नगौडा, आई बघ हा केवढा, बुवा ठेव जपून रे तेवढा. आई बघ हा केवढा, बुवा ठेव जपून रे तेवढा. आई बघ हा केवढा, बुवा ठेव जपून रे तेवढा. त्याच्यामुळे चन्नप्पा चन्नगौडा आपल्या कामाचा नाही, आपल्या कामाचं शेतकऱ्यांचं जे पण फावडा, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. कारण जगाचा पोशिंदा जर धड नसेल ना, तर आपण या मुंबईमध्ये पण राहू शकत नाही मंडळी, कारण त्यांच्या जीवावर आपण जगतोय, है की नाही. कैलासवासी दिनेश मांडवकर यांच्या स्मरणार्थ सन्मान्य विनोद मांडवकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. बुवांचा एक गोष्ट मला चांगलीच पटली, कारण बुवानी सांगितलं नाही एक जोक्स की जांभळे बुवा यमाक पण खुळो बनवला नाही. यमाक सांगितलं म्हणजे जांभळ्या येव नेव केलो, येव नेव केल्याच्या नंतर
हुबेहूब अगदी मूर्ती ज्यामुळे कलाकार भारी होतो नाही का. यमाक सांगितलं ना म्हणालो फिरून ये थोडा टाइम आणि काय करतय फिरून ये तवसर म्हणालो आणि 4 मूर्त्या यम येईपर्यंत जांभळे भुवन बनवला. तुमका पट्टा काय ही गोष्ट माका अजिबात पटत नाही. तुमका पटत असेल तर ह्या खरा किती सांगतात बुवा ह्याचं तुमचं तुम्ही ठरवा. आल्यापासून तो माणूस खोटो बोलता, आल्यापासून तो खोटो बोलता. खरंच सांगते तुमका. अहो महाभारतामध्ये धर्मराजा एकदा खोटा बोलला, स्वर्गात जेव्हा गेला ना त्याच्या डाव्या पायाचा अंगठा घळून पडला. ह्यो माणूस आल्यापासून खोटा बोलता, याचा काय काय घडून पडेल भगवंताच माहिती. माझं काही संबंध नाही तेव्हा शपथ मी काय वाईट बोलणार नाही पण माझा आवाजच बंद केला नाही असू दे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बुवानी एक सांगितलं की छत्रपती संभाजीराजे 100% छावा पिक्चर आल्याच्या नंतर आमच्या पोरांना बऱ्याच टक्के जवळजवळ 40% पोरांना माहित नव्हतं की राजे काय होते, पण ते राजे कळले. बरोबर की नाही. अरे पुष्पा पिक्चर आला आणि आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसेडर तो एवढा दाढीवाला पुष्पा झाला आहे की नाही. त्याने एक डायलॉग चिटकवला, झुकेगा नाही साला. लहान लहान पोरगा सुद्धा आईजी सांगितलं नाही हे उभ्याने का शिशी करता बसून कर छे छे उभ्यानेच करे का झुकेगा नाही साला. त्याची साला काढून काय पाहिजे. बरोबर की नाही. पण पुष्पा पिक्चर आला आणि पोरांचा ब्रँड अँबॅसेडर तो पुष्पा झाला. पण 350 वर्षापूर्वी जो मुघलांसमोर झुकला नाही, वाकला नाही, मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही, डोळ्यात सळी खुपसल्या गेल्या, जीभ छाटली गेली, अंगाची लक्तर काढली गेली, लुहानवादा राजा झाला, पण त्या मुघलांसमोर मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही. तो छत्रपती संभाजी राजा आमच्यासाठी तेव्हाही पुष्पा होता, आजही पुष्पा आहे आणि पुढेही पुष्पा राहणार. पण पोरांनो जर कोणी तुम्हाला विचारलं तुमचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे तर छाती ठोकपणे सांगा आमचा ब्रँड अँबॅसेडर छत्रपती संभाजीराजे आहे. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे आहे की नाही. म्हणून हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. नमः पार्वती पते हर हर. जाऊन शाप बंद झालो ना तरी एकटापासून जाऊन काय काळजी नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बुवान साधून घेतला साऊंडवर पण असू द्या पोळी बाकी भारी बातला असा नाहीतर गुंडू बुवा कसलो नाही जबरदस्त. इकडची थूक तिकडं लावून लगेच जाणार. अरे सिंधुदुर्गामध्ये सुमाराचा यांचा पण हातच धरू शकणार. सिंधुदुर्गात काय अख्ख्या महाराष्ट्रात कोण यांचा हात धरणार. खरं सांग धरला तर वाटतं आलंच, बाकी काहीचा हात धरणार नाही कोण. पण माणूस भारी आहे. प्रचिती सावंत, वेदांत सावंत यांच्याकडून प्रणवसाठी 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. त्या दोन्ही माऊलींना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे बंटी सोहोनी नटरंग सोलो घेणार, टेन्शन घ्यायचं काम नाही. 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. एक फरमाईश मग शर्ती पूर्ण करतो. बापाच्या गाण्यासाठी एक फरमाईश आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. या ठिकाणी बापावरती आईवरती सर्वच गाणी घेतात हो, पण बापासाठी कोणच गाणं घेत नाही. कारण सत्य परिस्थिती आहे. बाप हा जरी दिसतला कमी तरी पण संसारासाठी आपल्या मुलांसाठी झटणारा बाप आहे. म्हणून त्या बापासाठी या ठिकाणी गाणं घेतोय आणि गजराला सुरुवात करणार आहे. बुवा मला तसं का टार्गेट करून काही बोललेलं नाही, पण मी बुवांचे मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुनश्च एकदा या ठिकाणी बापाच्या गाण्यासाठी जे पारितोषिक आले ते गाणं एक मुकडा घेतो आणि पुढे जातो. अहो कळला नाही कसा कुणा बाप, अहो कळला नाही कसा कुणा बाप, बाप शाप नसे डोक्याला ताप. बाप खरंच शाप असतो का? नाही, इकडे नको जाऊ, पप्पा मारतील. आईने प्रतिमा केलेली असते का तर मुलांवरती धाक असावा म्हणून. खरोखर बाप मारकोटा बैल आहे का हो? नाही नाही, पण बापाचा मुलांवरती धाक असावा म्हणून आईने हे निर्माण केलेलं एक हे म्हणून म्हणतो बघा. अहो कळला नाही कसा कुणा बाप, बाप शाप नसे डोक्याला ताप, बाप शाप नसे डोक्याला ताप. कीर्तिमान झाला एक कितीही तरी बापाची पहिली पडते छाप. कीर्तिमान झाला एक कितीही तरी बापाची पहिली पडते छाप. अहो कळला
होऊन जाऊ देत, कारण बापासाठी आपण हे सर्व आयुष्यभर जरी कष्ट केले ना तरी बापांची परतफेड करू शकत नाही. साईबाबांचं गाणं एक नवीन गाणं आहे, आतापर्यंत युट्यूबला नाही आहे. काय रे सुरुवात एवढं तरी द्यावं. पेटी न वाजवता हे गाणं तुमच्या समोर सादर करतोय. हे गाणं यावर्षी रेकॉर्ड होणार होतं पण ते राहिलंय. घे. काय सांगू साई किती भारी वाटलं, काय सांगू साई किती भारी वाटलं, तुमच्या शिर्डीत मला सार काही भेटलं, तुमच्या शिर्डीत मला सार काही भेटलं, तुमच्या शिर्डीत मला सार काही भेटलं. काय सांगू साई किती भारी वाटलं, काय सांगू साई किती भारी वाटलं, तुमच्या शिर्डीत मला सार काही भेटलं, तुमच्या शिर्डीत मला सार काही भेटलं, तुमच्या शिर्डीत मला सार काही भेटलं. पायी पायी जाता किती लागली ती गाव, पायी पायी जाता किती लागली ती गाव, कानी फक्त येत होत साई तुमचं नाव, कानी फक्त येत होत साई तुमचं नाव, कानी फक्त येत होत साई तुमचं नाव. दिसत होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव, दिसत होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव, मुखामध्ये फक्त होत ओम साईराम. तळ आटलं, बापाचं तुमच्या तिथं तळ आटलं, तुमच्या शिर्डीत मला सार काही भेटलं, तुमच्या शिर्डीत मला सार काही भेटलं, तुमच्या शिर्डीत मला सार काही भेटलं. ओम सद्गुरु साईनाथ महाराज की. चला चला आजी गजराला सुरुवात करतो आणि तेथून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. बोवाडी बरीच गाणी घेतलेली आहे परंतु जुनं ते सोनं आहे. वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासुरी, वेडी झाली राधा ऐकून बासुरी, वेडी झाली राधा ऐकून बासुरी. वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासुरी, वेडी झाली राधा ऐकून बासुरी, वेडी झाली राधा ऐकून बासुरी. जुनं ते सोनं आहे. मला बुवांचा एकही शब्द वाईट वाटला नाही, फक्त एक गोष्ट जी पटली नाही ती मी 100% बुवांना बोलणार आहे, कारण बुवांकडून ही मला अपेक्षा अजिबात नाहीये. मी स्पष्ट शब्दात बोलणारा मुलगा आहे. काय आहे, ज्यावेळेला महिला वर्ग समोर आहे आणि आपण म्हणतो की महिलांची आपण रिस्पेक्ट करा आणि त्यावेळेला मुलांची लग्न होत नाही म्हणून महिलांना आपण नाव देतो की एखादी रिक्षा भेटली तर तुम्ही पकडा, पोरांना सांगतो टमटम पकडा, स्कॉर्पिओ भेटली तरी पकडा, आता वाट बघत बसू नका की आपल्याला लक्झरी कार भेटेल, है की नाही. बुवा ही अपेक्षा तुमच्याकडनं नाही, कारण मी हात जोडतो, तुमच्याकडून मी काहीतरी वेगळी अपेक्षा करतो. 100% तुम्ही जे मुद्दे मांडलात ते तुम्ही मुद्दे माझे मांडण्याचा प्रयत्न केलात आणि तुमचे मुद्दे मी फेरण्याचा प्रयत्न केलो. ठीक आहे, अध्यात्माची 100% आपण दोघांनी एकामेकाला तोड दिली पाहिजे, त्या मताचा मी आहे. पण समोरच्याला खोटं बोलून काहीतरी आपली पोळी भाजेल ह्या ऐकून घेणारा त्यामुळे बुवाची बात नाही. या ठिकाणी आदरणीय वनिता कदम वडिलांच्या गाण्यासाठी माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि स्वामींचं गाणं 100% घेणार आदरणीय वनिता कदम या माऊलींचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांना देखील उदंड आयुष्य लागू दे. सुरेश बाणे यांच्याकडून झुळझुळ वाहे हे गाणं घेण्याचा प्रयत्न करतो. गाण्याचं फक्त बोल टाका, टेन्शन नाही. हा नटरन घेऊया, काय काळजी नाही. 100 रुपयाचं पारितोषिक बाणे साहेबांकडून मनपूर्वक स्वीकारतो. प्रतीकचं झुळझुळ पाहिजे. अच्छा ठीक आहे, पुढे जाऊया. आधी गजर घ्या. आजचा महत्वाचा मुद्दा आहे की गजर या ठिकाणी घेण्या अगोदर जय जवान मित्रमंडळ, आज हे जय जवान गोविंद पथक
त्याच्यासाठी एक हा छोटासा गजर घेणार आणि पुढे जातो. कारण या ठिकाणी गेले 50 वर्ष हे 50वं वर्ष, मला वाटतं हे 51 वर्ष चालू आहे, बरोबर की नाही? 50 वर्षामध्ये 10 थर पूर्ण झालेले आणि 51 वर्षामध्ये 11वा थर 100% लागलाच पाहिजे अशी त्या हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी गाणं घेतोय. महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्यांनी हो अटके पार. महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्यांनी हो अटके पार. जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर. जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर. जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर. महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्यांनी हो अटके पार. जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर. महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्याने ओटके पार. महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्याने ओटके पार. जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर. जय जवान मंडळाची पोर. त्यांच्या सलाम हो एक सुटीला वज्रासारख्या त्या हो मुठीला. वर्ष 2000 साली मंडळाची स्थापना झाली, बरोबर ना? 2000 सालामध्ये मंडळाची स्थापना, पुण्याच्या आधी. अच्छा म्हणजे दहीहंडीची स्थापना, बरोबर की? हा म्हणजे दहीहंडी गोविंद पथक 2000 सालामध्ये स्थापन झालं. आणि खरोखर वज्रासारखी एक मूठ आज एक लक्षात घ्या, मराठीला विसरत चाललंय, बरोबर की नाही? एकजूट आपली कमी होत चालले. कारण काय? त्याचं कारण आहे, मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की भगवान असेल शिरावर तर परका बसेल उरावर. मला एक गोष्ट सांगावं, याच्यात काय चूक होता? अजिबात काय चूक नाही. पण समोरच्या बुवान त्या बरोबर उलटा केला. कारण हीच वृत्ती आहे ना, आपल्याला खाली खेचते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्यातले दूर झाले म्हणून छत्रपती संभाजीराजे भेटले. नाही तर काय हिंमत होती नालायकांची छत्रपती संभाजीराजांना पकडण्याची? होती काय कोणाच्या अंगाची हिंमत? अरे आपल्यातलेच नालायक निघतात ना, त्यावेळेला आपण मारले जातो. 100% एकजूट राहणं काळाची गरज आहे. पोरांना सांगतो 60% पोरं व्यसनी झालेली आहेत आणि 40% मुलं आज चांगली आहेत. पण 60% मुलांनी सुद्धा लक्ष द्यायचं 60% मुलांकडे, कारण त्यांना पण आपल्या बाजूला घेऊन चाललं पाहिजे. एकजूट जर नसते ना तर आज हे जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पथक आहे ना, आज 10 थर लावतात ना, ते लावले नसते, बरोबर की नाही? एकजूट आणि एक नियमाने वागणं या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण खरोखर तुमच्या या वज्रासारखी मूठ आहे म्हणून आजही हे गोविंद पथक तसंच अविरत चालू आहे आणि याच्याही पुढे चालू राहणार. म्हणून सांगतोय बघा, त्यांच्या सलाम हो एक सुटीला वज्रासारख्या त्या हो मुठीला. वर्ष 2000 साली मंडळाची स्थापना झाली. वर्ष 2000 साली मंडळाची स्थापना झाली. आला समाव सारा संगतीला. एकावर एक लावणी तर, एकावर एक लावणी तर घेतली नाही माघार. एकावर एक लावणी तर आज या वर्षी 8 तर पुढच्या वर्षी 9, त्याच्या पुढच्या वर्षी 10, आता याच्या पुढच्या वर्षी 11. माघार घेतली नाही म्हणून काय सांगतोय? एकावर एक लावणी तर घेतली नाही माघार. एकावर एक लावणी तर घेतली नाही माघार. जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर. जय जवान पोर लाखात एक नंबर. जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर. काय सांगतोय? 1000-1500ची होती जोडी.
1500 मुलांची हो जोडी 1500 मुलांची हो जोडी भावा भावाप्रमाणे ही गोडी 1500 2000 मुलांना संघाटी घेऊन भावा भावाप्रमाणे प्रॅक्टिस करणं 4 एकावर एक केलं खाऊचं काम नाही त्यासाठी वर्षभर मेहनत करावी लागते हो नाहीतर सुमारे याला गबाळाचं काम नाही ते 4 एक नितीन गिजे साहेब एकदा जोरदार नितीन साहेबांसाठी टाळ्या वाजवते कारण मी म्हणजे नीतीने वागणारे ती म्हणजे तिरस्कार कोणत्याही गोष्टीचा न करणारे आणि न म्हणजे नम्र स्वभाव असे नितीन साहेब एकदा जोरदार नितीन साहेबांसाठी होत होते कारण एकावर एक 4 एकटे घेणं या खाऊचा काम नाही आहे 4 भाकरी खाणे एका सोपा नाही है की नाही जामटे बुवा आणि गुंडू सावंत बुवानी 4 जरी भाकऱ्या खाल्लानी आणि 10 खाल्लानी तरी 2 घेणं मुश्किल आहे काय बुवा पण नितीन गिजे साहेब खरोखर गिजे आणि गाजलेच म्हणायचे ते खरोखर गाजले त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रावर गाजतात एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी होते त्यांच्यासाठी एक गाणं एकच वादा आमचे नितीन दादा एकच वादा आमचे नितीन दादा हो एकच वादा आमचे नितीन दादा 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 जय जवान मंडळाचे ते खास गोविंद पथकाचे ते खास नितीन दादा आले नावाज गोविंद पथकाचे ते खास नितीन दादा आले नावाज साऱ्या महाराष्ट्रात एकच वादा आमचे नितीन दादा एकच वादा आमचे नितीन दादा हो एकच वादा आमचे नितीन दादा एकच वादा आमचे नितीन दादा एकदा जोरदार टाळ्या नितीन साहेबांसाठी होत जाऊ दे कारण जाईल तिकडं गावात आता जाईल तिकडं महाराष्ट्रावर नितीन दादांची हवा जाईल तिकडं नाक्यावर आता नितीन साहेबांची हवा अहो कोणी किती करू देत दावा तो खरा बाबा पण देऊ दे दावा त्याच्या नावावर शिरा पडू दे त्या घरात बाबाच्या पण नितीन साहेबांचं नाव गाजत आहे की नाही जाईल तिकडं नाक्यावर आता नितीन साहेबांची हवा गणेश जांभळे करतोय दावा नितीन साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा जांभळे करतोय दावा साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा जांभळे करतोय दावा साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा करतोय दावा आणि करोडाचं बक्षीस लावा गणेश जांभळे करतोय दावा साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा जांभळे करतोय दावा साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा थोडासा आवाज वाढवून देवा धन्यवाद खरोखर नितीन साहेब तुमचं हे कार्य आहे ते अविरत कायम चालू राहू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे या ठिकाणी आदरणीय केशव कांबळे आणि कैलासवासी केशव कांबळे आणि कैलासवासी प्रदीप मिश्रा यांच्या स्मरणार्थ आदरणीय राजन गोरुले या माऊलींकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले मनपूर्वक स्वीकारतो ज्यांनी बक्षीस दिलं नाही परमेश्वरा त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण कर अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय आणि पुढे जातोय म्हणून म्हणते बघा घे हा म्हणून म्हणतो बघा हा जाऊ ना एकावर एक लावणी तर घेतली नाही माघार एकावर एक लावणी तर घेतली नाही माघार जवान मंडळाची पोर लाखाचा एक नंबर जय जवान मंडळाची पोर लाखाचा एक नंबर जय जवान मंडळाची पोर लाखाचा एक नंबर 1500 मुलांची हो जोडी भावा भावाप्रमाणे गोडी
जपून समाजाची बांधिलकी, जपू समाजाची बांधिलकी, नऊ थर कडक लावली, जपी समाजाची बांधिलकी, 10 थर कडक लावली, 10 थर कडक लावले यंदा आहे की नाही. आणि अख्ख्या गिनीज बुकामध्ये नाव आमच्या या गोविंदा पथकाने, आमच्या जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकाचं नाव अख्ख्या गिनीज बुकामध्ये झालं. पण म्हणतो बघा, जपू समाजाची बांधिलकी, 10 थर कडक लावली, असा गाजवती हा दही काला. अख्ख्या जय हत्तीमध्ये जर कोणाचा गाजावाजा असेल तर माझ्या जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकाचा असतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या मुंबईवर जर गाजावाजा कोणाचा असतो तर माझ्या गोविंदा पथकाचा असतो. म्हणून म्हणते बघा, असा गाजवती हा दही काला. पडत्याला हो झेलून वरती, खाली पडायला देत नाही कोणाला. पडत्याला हो झेलून वरती, देती त्याला धार. पडत्याला हो झेलून वरती, देती त्याला धार. जय जवान मंडळाची पोर नाकात एक नंबर, जवान मंडळाची पोर नाकात एक नंबर, जय जवान मंडळाची पोर नाकात एक नंबर. उपनगरीचा हाय राजा, उपनगरीचा हाय राजा, उपनगरीचा होतो जगात हा गाजावाजा, होतो जगात हा गाजावाजा. गिनीज बुकाचं नाव हे कोरलं, जोगेश्वरीचं नाव हे गाजलं. गिनीज बुकाचं नाव हे कोरलं, जोगेश्वरीचं नाव हे गाजलं. करू सलाम या मंडळाला. अशीच कीर्ती गाजत राहो, अशीच कीर्ती गाजत राहो, होऊ दे जय जयकार. गणेश सांगे कीर्ती गाजू दे, होऊ दे जय जयकार. जय जवान मंडळाची पोर नाकात एक नंबर, जय जवान मंडळाची पोर नाकात एक नंबर, जय जवान मंडळाची पोर नाकात एक नंबर, जय जवान नाकात एक नंबर. स्वामींचं गाणं आणि बुवांचा सोलो बाकी आहे. या ठिकाणी आदरणीय दिगंबर लाड यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. बक्षीस स्वीकार करतो. पहिला हो हो काळावर स्वामींचा टायमिंग दिलं 1 तास, त्याप्रमाणे 1 तास पूर्ण झाला. 5 मिनिटामध्ये नियमामध्ये सगळ्या गोष्टी होणं, काळजी करायचं काम नाही. आणि त्यांच्यासाठी सोलो पर्याय नाही. काय करायला ते काय आपल्या हातात नाही. पोलीस सुरुवातीला झाले आवाजच ते काय छोटे हो हो हो. चल चल चल. श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ.
श्रीरंगदेवता